हाय, हॅलो, नमस्कार. मी तृप्ती. आज माझा हा पहिला व्लॉग आहे आणि आज माझा बड्डे पण आहे. म्हणून म्हटलं यापेक्षा चांगला दिवस व्लॉग सुरू करण्यासाठी असूच शकत नाही. म्हणून आजच सुरुवात केली. मी सिंगर आहे. प्रोफेशनली मी बाहेर कार्यक्रम करत असते बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि मराठी सिरियल्सचे बॅकग्राऊंड म्युझिक आणि बरीच गाणी, यूट्यूबची गाणी मी करत असते. तर त्याच्या व्यतिरिक्त काय करावं म्हणून मी म्हटलं हा यूट्यूब चॅनल सुरू करावा जेणेकरून तुमच्यासोबत माझ्या काही आवडीच्या गोष्टी नावडीच्या गोष्टी शेअर करता येतील. तृप्ती म्युझिक नावाचा माझा चॅनेल आहे ज्याच्यावर मी माझी बरीचशी गाणी अपलोड करत असते. तर तो जाऊन तुम्ही बघू शकता, गाणी ऐकू शकता आणि मला रिप्लायही करू शकता की कसं आहे, काय आवडलं, नाही आवडलं. दोन्ही इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. पण तिथे मी फक्त गाणी टाकते, बाकी काहीच टाकत नाही. मग मी बोलू कुठे म्हणून मी हा चॅनल ॲक्च्युली सुरू केला आहे. तर या सगळ्याच्या निमित्ताने मला ना एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे जी मी एका पुस्तकामध्ये वाचली आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हू मूव्ड माय चीज. तर दोन माणसं असतात आणि ते खाण्याच्या शोधात निघालेले असतात. ते बरेच फिरतात, बरेच कष्ट घेतात, बऱ्याच रात्री उपाशी घालवतात आणि त्यांना एक चीजचं मोठं घबाड मिळतं. तिथे जवळजवळ पूर्ण डोंगरभर चीज असतं जे की संपणारच नसतं आणि त्यांना एवढा आनंद होतो. त्यामुळे त्यांचं आता रुटीन ते ठरवतात की रोज तिथे जायचं, भरपूर चीज खायचं, तिथेच झोपायचं, आराम करायचा आणि रात्री घरी यायचं किंवा तिथेच झोपायचं. तर त्यांच्यासोबत दोन उंदीरही त्यांच्या बरोबर निघालेले असतात. तर त्यांनाही तेच घबाड सापडतं. तेही तसेच कष्ट करतात, त्यांच्याबरोबर येतात आणि त्यांना ते घबाड मिळतं. ते उंदीर आणि सोन्या आणि मन्या हे मस्तपैकी त्या चीजवर रोज ताव मारतात, मस्त आनंद लुटतात, तिथे झोपतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा येतात, पुन्हा चीज खातात. हे त्यांचं रुटीन चाललेलं असतं. आणि एक दिवस असा येतो की ते चीजच गायब होतं. तर ते दोघे एवढे फ्रस्ट्रेट होतात, सोन्या मन्या. तर सोन्या म्हणतो, बाप रे, एवढं चीज मी एवढं शोधलं होतं, गेलं कुठे, आता काय करायचं, एवढा आराम होता, एवढं टेस्टी होतं, आता काय करायचं. तर ते या विचारामध्ये त्यांचे बरेचसे दिवस निघून जातात. आणि ते जे दोन उंदीर असतात ते ठरवतात की आपण दुसऱ्या चीजच्या शोधामध्ये निघून जायचं आणि त्याप्रमाणे ते निघून जातात. त्याच्यामधला जो मन्या असतो तो त्या सोन्याला सांगतो की हे बघ, आता हे चीज संपलेलं आहे, आता ते काही पुन्हा येणार नाही आहे, आपण आता पुढच्या शोधाला लागूया ना, म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी मिळेल, नवीन चीज मिळेल. तर तो सोन्या कसाच ऐकत नाही. तो म्हणतो की नाही नाही, मी आता काय करू, माझं हे सगळं चीज संपलं आहे, कोणी नेलं, ते पुन्हा येईपर्यंत मी वाट बघणार, मी इथेच थांबणार. तर तो मन्या म्हणतो चल माझ्यासोबत. तर तो कसाच ऐकत नाही. मन्या निघून जातो. बऱ्याच रात्री उलटतात, बरेच दिवस तो उपाशीसुद्धा राहतो, तरी त्याला काही सापडत नाही. पण एक दिवस त्याला पुन्हा एक मोठा चीजचा साठा सापडतो. तर तो ते चीज चाखून बघतो. तर ते आधीच्या चीजपेक्षा एवढं टेस्टी असतं, त्याला खूप आनंद होतो. पण सेम टाईम तो हेही बघतो की त्याच्याबरोबर जे दोन उंदीर निघालेले असतात तेही तिथे चीज खात असतात. म्हणजे ते आधी निघून त्यांनी ते चीज आधीच शोधलेलं असतं. तो घरी येतो आणि सोन्याला सांगतो, असा असा चीजचा मोठा साठा सापडला आहे, तूही चल, मीही जातो, आपण दोघेही ताव मारूया आणि तिथे राहूया. तर हा काही ते घर सोडायला तयार नाही. हा त्या चीजच्या नादामध्ये आधीच्या त्याच विचारात रमत राहतो. म्हणतो नाही नाही, हे चीज मला पुन्हा मिळणार आहे, मी इथेच थांबतो, मी काही येत नाही. तर तो म्हणतो की तुझा हेकेखोरपणा तुला सोडायचाच नसेल तर तू थांब इथे, मी जातो. आणि तो निघून जातो. सोन्या तिथेच राहतो, मन्या निघून जातो. तर मन्या ते चीज खाल्ल्यानंतर तो पुढच्याही चीजच्या शोधामध्ये निघतो, कारण त्याला हेही कळतं की हेही कधीतरी संपणार आहे. याचा मतितार्थ अर्थ एकच होतो की आपण ना बदल जे होतात त्याचा स्वीकार आपण करत नाही आणि आपण तिथेच जुळतो की हे कसं झालं, हे संकट कसं आलं, हे का झालं, हे माझ्यासोबतच का झालं. या सगळ्या गोष्टींचा विचार करत आपण पुढे कधीच मूव्ह ऑन करत नाही. त्यामुळे आपण तिथेच उरतो, आपली प्रगतीसुद्धा तिथेच राहते. त्यामुळे आलेले बदल आहेत त्यांना स्वीकारायला शिका किंवा छोटे छोटे बदल आपल्यामध्ये जे आपल्याला करावेसे वाटतात
ते करा. ते केल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की त्याच्यातून तुम्हाला फायदा होणार आहे, तोटा होणार आहे. आणि अर्थात आपण आपल्यामध्ये बदल चांगलेच करतो, त्यामुळे त्याचा आपल्याला नेहमी फायदाच होतो. त्यामुळे आयुष्यात रिस्क घेणं हे खूप गरजेचं आहे. रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही यशाच्या वाटेकडे जाऊ शकत नाही, किंवा किंबहुना तुम्हाला कळू शकत नाही की पुढे काय धोका आहे किंवा पुढे किती सेफ आहे. तर तुम्ही रिस्क घ्यायला शिका आणि सोन्यासारखं एका जागी बसून राहू नका. तुमच्या आयुष्यात पुढे केवढं मोठं आणि किती टेस्टी चीज तुम्हाला मिळणार आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल. त्यामुळे नवीन गोष्टी करा, नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टींसाठी सतत धडपडत राहा. त्यामुळे मी आज हे पाऊल उचललं आहे आणि हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये परत भेटू. थँक्यू.